बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका व्यावसायिकाला इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 44 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे। आग लागलेल्या या इमारतीत जिथे अनेक रेस्टॉरंट आहेत, अग्निशमन दलाने बचाव कार्य सुरू केले आहे। आतापर्यंत 70 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेले आहे, ज्यामध्ये 42 जण बेशुद्ध होते। बांगलादेशचे आरोग्य मंत्री सामंत लाल सेन हे देखील घटनास्थळी दाखल झाले। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस, आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाचे अधिकारी तसेच कर्मचारीही प्रयत्न करत आहेत। बचाव कार्य सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री उशिरा या इमारतीला आग लागली। पहिल्या मजल्यावर असलेली कच्ची भाई रेस्टॉरंटमध्ये रात्री 9:45च्या सुमारास आग लागली। आग लगेचच इतर रेस्टॉरंटमध्येही पसरली। आग लागली ती वेळ हॉटेलची गर्दीची वेळ होती, त्यामुळे हॉटेल्समध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। रेस्टॉरंटमध्ये असलेल्या गॅस सिलेंडर्समुळे ही आग वेगाने पसरत गेली। अग्निशमन दलाच्या जवानांनी धक्कादायक माहिती दिली आहे। अनेकांनी इमारतीवरून उडी मारल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर काहींचा गुदमरून देखील जीव गेला आहे।